निफ्टी 15% क्रॅश तर ओव्हरऑल स्मॉल कॅपमध्ये मिड कॅपमध्ये 20-25% फॉल, काही स्टॉक 30% 50% पण क्रॅश झालेले आहेत. अशा केसमध्ये नेमकं मार्केटमध्ये काय सुरू आहे, आपल्याला काय करायला पाहिजे? कोणी म्हणतो पेट्रोलची निर्यात बंद होणार आहे, कोणी म्हणेल गॅस मिळणार नाही आहे, कोणी तर आपले पंतप्रधानच म्हणतायत की भारतामध्ये कोविडसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. एवढी अनसर्टन्टी भारतामध्ये का सुरू आहे? नेमकं काय आहे प्रकरण आणि पुढे जाऊन काय होऊ शकतं? आपल्याला कशा स्टेप्स घ्यायला पाहिजेत आणि आपण कसं आपल्या इन्व्हेस्टमेंटला सेफर साईडला ठेवू शकतो, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतो. ब्रॉडर लेवलला आता सध्या मोठी बातमी येते, ती म्हणजे रूस पेट्रोल आयातवर बंदी आणणार आहे. रूस म्हणजेच रशिया पेट्रोल निर्यात करणार नाही आणि यामुळे भारतावर मोठा इम्पॅक्ट होणार. परत लाईन लागलेल्या होत्या जगभराने, जसं बऱ्याच देशांनी, US असेल किंवा युरोपियन कंट्रीज असतील, रशियाला त्रास देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. त्यांच्यामध्ये युद्ध बरेच सुरू होतं, म्हणजे शाब्दिक युद्ध सुरू होतं, प्लस ट्रेडिंग युद्ध सुरू होतं. करन्सी त्यांची फ्रीज करण्यात आलेली होती, बरेच सारे कांड झालेले होते हिस्ट्रीमध्ये. पण आता रशियाने क्लिअरली सांगितलं की आम्ही पेट्रोलची निर्यात बंद करतो, गॅसोलाईनची. सो ब्रॉडर लेवलला जर याच्याकडे बघितलात ना, तर सगळीकडे हाहाकार माजलेला आहे. पण कितपत सत्य आहे यामध्ये? खरंच हे असं होऊ शकतं का? यामुळे किती इम्पॅक्ट होणार आहे 2 मिनिटात सांगतो. ब्रॉडर लेवलला रशिया जो एक्सपोर्ट करतो गॅसोलाईनचा किंवा पेट्रोलचा, तो समवेअर अराउंड 1 लाख ते 1.25 लाख बॅरेलच्या आसपास. पण तुम्हाला माहिती आहे भारत रशियाकडून इम्पोर्ट करत असलेलं क्रूड ऑइल, आपण गॅसोलाईन त्यांच्याकडून इम्पोर्ट करतो का किंवा डायरेक्ट पेट्रोल इम्पोर्ट करतो का? तर नाही. क्रूड ऑइल असतं, त्या क्रूड ऑइलमधून प्रोड्यूस केलं जातं पेट्रोल, डिझेल आणि अन्य सगळे प्रोडक्ट. सो जर इमॅजिन करा, 1 बॅरेल क्रूड ऑइल जर आपण त्यांच्याकडून घेतलं, तर भारतामध्ये रिफायनरीज आहेत आणि भारताकडे कॅपॅसिटी आहे की आपण क्रूड ऑइलपासून आपल्याला हवे ते प्रोडक्ट बनवू शकतो. मग क्रूड ऑइलपासून काय काय बनतं? तर पहिलं पेट्रोल बनतं. समवेअर अराउंड 43% पेट्रोल बनतं एका बॅरेलमधल्या क्रूड ऑइलमधून. 1 बॅरेल आणलं आपण, त्यामधून 43% पेट्रोल बनलं. 23% आसपास डिझेल बनतं, 9% आसपास जेट फ्युएल बनतं, 12% ऑदर आणि अजून काही केमिकल्स त्यामधून प्रोड्यूस केले जातात. सो एका बॅरेलमधून 43% आसपास पेट्रोल बनतं. बरं, भारत काय करतो? तर 20% जी टोटल डिमांड आहे ना भारताची, ती इम्पोर्ट केली जाते रशियामधून. रशिया भारताला जवळपास 56 लाख बॅरेल सप्लाय करतो. जस्ट इमॅजिन, 56 लाख बॅरेल. आणि हे 56 लाख बॅरेल जवळपास 20 लाख बॅरेल पेट्रोल प्रोड्यूस करतात. मोर दॅन 20 लाख बॅरेल. जस्ट इमॅजिन, ह्यूज अमाऊंट आपण ऑलरेडी प्रोड्यूस करतोय. रशिया जेवढं एक्सपोर्ट करत नाही त्याच्या 20 पटीने जास्त भारत स्वतः प्रोड्यूस करतो त्याच्याकडून घेतलेल्या क्रूड ऑइलमधून. सो पेट्रोलचा कुठलाही इम्पॅक्ट आपल्यावर होणार नाही. दुसरी गोष्ट, काही डिसिजन भारतीय सरकारचे चुकलेले आहेत, 100% चुकले. जिथं क्रिटिसाइज करायला पाहिजे तिथं करायलाच पाहिजे. घाण यांनी महत्वाची केली की रशियाबरोबर पंगे घेतले. हे ऐकलं कोणाचं? आपण USचं ऐकलं. ट्रम्पच्या प्रेशरमध्ये येऊन आपण रशियामधून येणारं ऑइल इम्पोर्ट करणं थांबवण्याचा डिसिजन घेणार होतो. नो डाऊट थांबवलेलं तर नव्हतंच, थोडंसं कमी केलं होतं. US कडून इम्पोर्ट वाढवलेला होता. भविष्यात तो 0 करण्यावर चर्चा ट्रम्पने अनाउन्समेंट केलेल्या होत्या वगैरे वगैरे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्यावेळेला आपल्याला क्रूड ऑइल $13 प्रति बॅरेल प्रमाणे स्वस्त मिळत होतं ग्लोबल रेटच्या तुलनेमध्ये. बट आता तेच क्रूड ऑइल आपल्याला $4 ते $5 प्रति बॅरेल एक्स्ट्रा देऊन परचेस करावं लागतं. जर रिलेशन थोडेसे आपले गडबडले ना, तेव्हा इम्पॅक्ट हा होतोच आणि नुकसान हे पैशात होत असतं. सो दॅट इथे खूप मोठं नुकसान आपलं झालेलं आहे बिकॉज ऑफ आपलं पॉलिटिकल इनकरेक्ट डिसिजन किंवा गडबड करून कोणाचं तरी ऐकून काहीतरी घेतलेले डिसिजन. भारत हा आधीपासून न्यूट्रल देश होता. न्यूट्रल राहणं खूप गरजेचं आहे. याचा इम्पॅक्ट आपल्या प्रत्येक देशाच्या रिलेशन बरोबर झालेला आहे. रशियाबरोबर तर वाट लागलेलीच आहे. आपण डिस्कस करू शकतो इराणबरोबर सुद्धा आपण पंगे घेण्याचा प्रयत्न केला, कारण इस्रायलला आपल्या पंतप्रधानांनी त्याच वेळेला भेट दिली, लगेच युद्ध सुरू झालं. काही स्टेटमेंट आपण कोणाच्या तरी बाजूने देण्याचे प्रयत्न केले, काही नेत्यांनी दिले. अचानक आपण त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला बिकॉज ऑफ, आता मी त्या गोष्टी जास्त बोलणार नाही, रिलिजियस प्रकार यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. तिथं या जातीचे लोक आहेत, त्या जातीचे लोक आहेत. चला ठीक आहे, बरोबर चूक नंतरचा पार्ट आहे, पण आपण न्यूट्रल कंट्री आहोत. परत तिथं कुठंतरी एक आपल्यावर विरोध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पण सध्या जर बघितला तर गेट ऑफ टियर्समध्ये खूप मोठा इम्पॅक्ट झालेला आहे. जिथं येमनमधील हा पार्ट आहे, इथं हुतीजने डायरेक्ट त्यावर कंट्रोल ठेवलेला आहे आणि तिथं ते
बंद करण्याच्या मार्गावर आहे. तो जर बंद झाला, त्यांनी इस्रायलवर हमला केलाय आणि याचा इम्पॅक्ट खूप मोठा तिथं होऊ शकतो. आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट रेड सीवर होण्याचे चान्सेस आहेत, कारण तो खूप एक चिवळ छोटासा भाग आहे आणि त्यावर कंट्रोल जो करेल तो जगावर कंट्रोल करेल असं मानण्यात येतं. कारण जवळपास 10 ते 12% तिथून इम्पोर्ट एक्सपोर्ट होत असतो. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की भारताला जर इथून इथं जायचं असेल तर याच मार्गाने जावं लागेल, अदरवाईज मला फिरून जावं लागेल. फिरून जावं लागेल तर डेफिनेटली माझी कॉस्ट 20 ते 30% वाढू शकते, इम्पोर्ट एक्सपोर्टची कॉस्ट. सो दॅट यामुळं खूप मोठं नुकसान, महागाई वाढणं आणि याचा इम्पॅक्ट ग्लोबली होऊ शकतो. सोबतच डेडलाईनसुद्धा आपल्याला यांनी दिलेली पाहायला मिळते. ट्रम्पनी 6 एप्रिलपर्यंत जर तुम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्सला रिकामं नाही केलं, कंट्रोल कोणाचा आहे तिथं? सध्या कंट्रोल इराणचा आहे. सो इराणला खाली खेचण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत आणि काही ना काही करून आपला कंट्रोल देता यावा. आणि स्टेट ऑफ ट्रम्प असा एक शब्द ट्रम्पने वापरला. स्ट्रेट ऑफ ट्रम्प, आय मीन हॉर्मोन्स. प्रेस कॉन्फरन्समध्ये तो तर बाबा एकदम बावचाळल्यासारखं काहीतरी स्टेटमेंट देतोय. वेगळ्याच लेवलला नशा चालू आहे तो. त्याच्याबद्दल पण चर्चा करणार आहे. एआयचा वापर करून तो युद्ध लढतोय असं सांगितलं जात आहे, पण कितपत एआयचा तो खरोखर वापर करतोय याबद्दल मला शंका आहे. कारण सध्याच्या जगात एआय हे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. कारण एआय आधीच बाजारात काय चाललंय याचा ॲनालिसिस करतो आणि तुम्हाला त्वरित तसे सिग्नलही देतो, ज्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि संपूर्ण ट्रेडिंगचा ताणही येत नाही. इथे एआय फक्त अंदाज लावत नाही, तर तुम्हाला पूर्ण सेटअप, एंट्री, टार्गेट आणि स्टॉप लॉस योग्य रीतीने सूचित करतो. त्यामुळे अगदी कुठल्या ट्रेडमध्ये कधी एंट्री करायची, एक्झिट करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं वास्तविक कार्यक्षमता पाहूनच तुम्ही हा डिसिजन घेऊ शकता. आणि जेव्हा मार्केटमध्ये एखादी संधी येते ना, तेव्हा एआय लगेच तुमच्याशी संपर्क करतो, ज्यामुळे तुम्हाला ट्रेड मागवण्याचा त्रास नाही, तर ट्रेड स्वतः तुमच्याकडे येतो. आजच्या काळात ट्रेडिंग म्हणजे जास्त विश्लेषण नाही, तर आहे जलद निर्णय आणि स्पष्टता. हे बोल्ड ट्रेड्स बाय लेमन सारख्या अग्रगण्य एआय प्रोग्राम्समुळे शक्य आहे. जर तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जा तिथे KYC करा आणि लगेच ही प्रोसेस सुरू करा. काल मार्केट का क्रॅश झालं, मार्केट जोरदार का पडलं हे तर मी तुम्हाला सांगतोय, पण इम्पॉर्टंट हे आहे की इराण थांबण्याचं नाव घेत नाही. इराणने सौदी अरेबियावर सुद्धा अटॅक केलेला आहे. सोबतच सौदी अरेबियावर म्हणण्यापेक्षा यूएसवर, कारण यूएसची मिलिटरी बेस स्ट्रॉंग आहे, तिथे त्यांचे मिलिटरी बेस उडवण्याचं काम ते लोक करतायत. आणि इम्पॉर्टंट, ज्या ज्या देशांमध्ये मिडल ईस्ट कंट्रीज ज्या विरोध करतायत इराणला, त्या कंट्रीजमध्ये जिथं यूएस बेस आहे ना, त्यांना संपवण्याचं काम अक्षरशः इराण करत आहे. इराण सुद्धा तुटून पडलाय आणि इराण एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्यासमोर टिकेल यूएस समोर, हे मला सुद्धा पर्सनली वाटलं नव्हतं. काबिले तारीफ परफॉर्मन्स त्यांचा सुरू आहे. बरेच जण म्हणतात इराण जिंकतोय वगैरे वगैरे. मी ते स्टेटमेंट नाही देणार, कारण यामध्ये अजूनही कोणी जिंकलेलं किंवा कोणी हारलेलं नाही. यामुळे मे बी वर्ल्ड वॉर 3चे चान्सेस असू शकतात, कारण ट्रम्पचे विचित्र स्टेटमेंट्स. ट्रम्प क्लिअरली म्हणतोय की क्युबा नेक्स्ट असू शकतो. जर क्युबा नेक्स्ट असू शकतो ना, Cuba's going to be next. Cuba's a mess. It's a failing country. तर ही गोष्ट नेव्हर एंडिंग आहे. बिकॉज ऑलरेडी त्यांनी व्हेनेझुएला, जगातला सगळ्यात जास्त रिझर्व ठेवणारा व्हेनेझुएला, त्याच्यावर अटॅक केला. नंतर आता तुम्ही इराणच्या मागे लागलाय, रशिया तर ऑलरेडी मागे हे लागलेलेच आहेत. प्लस आता क्युबा होऊ शकतो. मिडल ईस्टमधल्या काही कंट्रीज ऑलरेडी हे कंट्रोल करतायत. जगभरातल्या पूर्ण ऑइलवर कंट्रोल यांचाच आहे. 60% पेक्षा जास्त ऑइल रिझर्व्सवर हे कंट्रोल ठेवतात किंवा ऑइल ट्रेड्सवर हे कंट्रोल ठेवतात. परिणामी हे जे भडकणारे रेट आहेत ना, $120 वगैरे जे प्रति बॅरेल ऑइलचा रेट गेला आहे, क्रूड ऑइल, ब्रेंट क्रूडचा मी बोलतोय, जो 150 पर्यंत पण टच करू शकतो असं सांगितलं जात आहे. याचा अर्थ हे जे एक्स्ट्रा प्रीमियम जे आहेत, हे सगळं कोण कॅच करतोय, तर हे कॅच करतोय यूएस. आणि यामधून पैसा कमवतोय, दोघांमध्ये भांडण लावतोय आणि फायदा यूएसचा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण परिणामी याला विरोध जगभरातून केला जातोय. जगभरातून सोडूनच द्या, अमेरिकन लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रम्पच्या विरोधात प्रोटेस्ट करतायत. याचा इम्पॅक्ट डेफिनेटली मार्केटवर होतोय. प्लस यांचं म्हणणं हे आहे ट्रम्पचं की आता वॉर थांबेल, उद्या थांबेल, आमची बोलणी सुरू आहेत. इराणने क्लिअरली सांगितलंय की आम्ही कुठल्याही प्रकारे यांच्याशी बोलणी करत नाही आहोत, यांच्या टर्म्स कंडिशन आम्हाला मान्य नाहीत, आमच्या टर्म्स कंडिशनवर यांना काम करावं लागेल. जिथे ट्रम्प म्हणतोय आम्हाला यांच्या टर्म्स कंडिशन मान्य नाहीत, परिणामी हे युद्ध जमिनीवर होऊ शकतं. जर हे युद्ध पुन्हा जमिनीवरचं सुरू झालं, कारण 6 एप्रिलची डेडलाईन दिली आणि क्लिअरली सांगून टाकलंय ट्रम्पने की 6 एप्रिलपर्यंत संपवायचं आहे. पण इथं तुम्ही लक्षपूर्वक लक्ष देऊ शकता की इराणने सांगितलंय आम्ही 10 लाख नवीन लोकांची भरती केलेली आहे,
वेलकम टू द हेल्प म्हणून क्लिअरली मेसेज त्यांनी युएसला दिलाय. याचा अर्थ ही गोष्ट थांबणारी नाही. इथं अजून जास्त प्रेशर मार्केटवर आपल्याला बिल्ड होताना पाहायला मिळेल. पण आता सध्याचा पीई रेशो बघितला तर 19.6च्या आसपास निफ्टीचा पीई ट्रेड करतोय, जो की वन ऑफ द लोएस्ट लेवलचा आहे. कोविडमध्ये 17.6ला वगैरे गेलेला होता, पण गेल्या काही क्रॅशेसमध्ये जर तुम्ही बघितलात तर वन ऑफ द लोएस्ट लेवलला तो आलाय. कुठेतरी आपल्याला एम शेप पॅटर्न बनताना पाहायला मिळतोय. मग हा सपोर्ट असेल की हा सपोर्ट ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. ऑल ओव्हर इंडिया जर तुम्ही बघितलात ना, तर आपण जे प्रकार रशियासोबत केले ते होणं अपेक्षित नव्हतं. तिथं आपली मैत्री कुठेतरी तुटताना पाहायला मिळते. अमेरिकेबरोबरचे संबंध तर आपले ऑलरेडी गडबडलेले आहे, ते तुम्हाला माहितीच आहे. तिसरा महत्त्वाचा देश म्हणजे इराण किंवा इस्रायल किंवा या सगळ्या मिडल ईस्ट बरोबर आपलं जे रिलेशन आहे तिथं सुद्धा आता हे सगळं गडबडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शेजार तर आपली वाट लागलेलीच आहे. चायना असेल, पाकिस्तान असेल किंवा श्रीलंका असेल किंवा बांगलादेश सुद्धा असेल, नेपाळ सुद्धा डोळे दाखवायला सुरू केलेत त्याने. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता कुठेतरी भारतामध्ये निगेटिव्हिटी क्रिएट होताना आपल्याला पाहायला मिळते. पण हे सगळं जर झालं नसतं तर इन शॉर्ट जगभरामध्ये जरी युद्ध असतं तरी मला काही फरक पडला नसता असं भारत म्हणू शकला असता. तेव्हा जेव्हा भारताचे रिलेशन सगळ्यांबरोबर सेम असते, म्हणजे काय, आम्ही न्यूट्रल आहोत, माझा देश फर्स्ट म्हणून मी रशियामधून ऑइल इम्पोर्ट करणार, कुठल्याही देशाने आमच्यावर बंधन घालण्याचं कारण नाही, आम्ही कोणाचं ऐकणार नाही, आम्हाला वाटेल ते आम्ही करणार आहोत, ना आम्ही कोणाच्या विरोधात आहोत ना आम्ही कोणाच्या समर्थनात आहोत. माझा देश माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि जे माझ्या देशासाठी हवं ते आम्ही करणार. सिंपल आहे. कुठल्याही देशाबरोबर विरोध राहिला नसता, क्रूड ऑइल स्वस्त मिळत राहिलं असतं, आपलं क्रूड ऑइल कधी आपल्याला कमी पडलं नसतं. आज भारत सरकारला टॅक्स कमी करावे लागतात. ॲग्रेसिव्हली क्रूडचे टॅक्सेस आपण कमी केलेले आहेत आणि त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठी वाढ आपल्याला बघायला मिळत नाही. पण जस्ट इमॅजिन, सरकार एका लेवलनंतर हे करू शकत नाही. सध्या इलेक्शन सुरू आहेत त्यामुळे सरकार हे करत आहे. पण जेव्हा इलेक्शन संपतील भडका उडणार आहे आणि प्रत्येक उडणारा भडका आपल्या महागाईवर इम्पॅक्ट करेल आणि जेवढा महागाईवर इम्पॅक्ट होणार, लिहून घ्या, रेट कट करणं जड जाणार आहे. परिणामी बँकिंग व्यवस्था जी आत्ता क्रॅश होते ना आपली, याच्या मागे महत्त्वाचं रिझन आहे की रुपया 95 पार करून पुढे जातोय डॉलरच्या कंपॅरिझनमध्ये. कंटिन्युअसली रुपया कोसळतो. तुम्ही म्हणाला हो थोडासा वधरला तर होता. वधरण्याचं रिझन तुम्हाला माहिती आहे का? ज्या शॉर्ट करणाऱ्या पोझिशन होत्या किंवा डॉलर बाईंग करणं, रुपीज शॉर्ट करणं, हेजिंगच्या पोझिशन्स ज्या काही बँक्स करत होत्या, कोणाचा तरी बळी द्यायचा होता म्हणून आरबीआयने बँकांचा बळी दिलेला आहे. बँकांचे प्रॉफिट मार्जिन पुन्हा इम्पॅक्ट होताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि यामध्ये क्लिअरली $100 मिलियन मॅक्स लिमिट लावण्यात आलाय. याच्यापेक्षा जास्त नेट ओपन पोझिशन आपण ठेवू शकत नाही आणि ॲग्रेसिव्हली आपल्याला रुपीज शॉर्ट करून डॉलर लॉंग करता येणार नाही. मग हे होताच वाइंड अप करायला पोझिशन सुरू झाल्या. समोरून $18 ते $30 बिलियन पोझिशन यामध्ये वाइंड अप होणार आहेत. पण एक इम्पॅक्ट तुम्हाला माहिती आहे, जेव्हा स्प्रेड दिसतो ना, जेव्हा आर्बिट्राज दिसतो, जेव्हा एखादी अपॉर्च्युनिटी दिसते, तेव्हा कॉर्पोरेट मेलेल्या मड्याच्या टाळूवरचं सुद्धा लोणी खाणारी जमात यांनी एक काम करायला सुरुवात केली की जिथं आपला रुपी वधरत होता 95 वरून कुठेतरी 93 वर येत होता ना, या लोकांनी फॉरेन एंटिटीजच्या माध्यमातून किंवा आपल्या ऑफशोर कंपन्यांच्या माध्यमातून पोझिशन बिल्ड करायला सुरुवात केली आणि ॲग्रेसिव्ह डॉलर बाईंग करायला सुरू केलं आणि इंडियन रुपीज जो की एनडीएफच्या माध्यमातून त्यांनी शॉर्ट करायला सुरुवात केली. इंडियातून जे की त्यांना फक्त दाखवायचं होतं की तुम्ही सांगताय म्हणून आम्ही असं करतोय. डॉलर शॉर्ट एनडीएफ मधून करून फक्त होणार नाही, कुठून तरी तुम्ही लॉंग करत होता आणि तिथून कुठेतरी आर्बिट्राज खाण्याचा प्रयत्न करत होता आणि या सगळ्यामुळे इंडियन रुपीजला तुम्ही बाहेरून शॉर्ट करत होता. या पोझिशन जगभरासमोर आलेल्या आहेत, पण ॲक्शन कधीच होणार नाही आणि याचमुळे रुपी परत क्रॅश झाला आणि 95च्या आसपास 94 पॉईंट समथिंगवर आता सध्या ट्रेड करतोय. याचा अर्थ सिंपल आहे, $100 आपण पोहोचण्यासाठी त्याला कोणी अडवेल किंवा थांबवू शकेल एवढी कोणामध्ये धमक आहे असं मला पर्सनली वाटत नाही. पुअर डिप्लोमॅटिक डिसिजन्स, पुअर मॅनेजमेंट, थोडंसं लक्ष कमी, कॉम्पिटेटिव्ह टीम नसणं आणि या सगळ्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवर होताना मला पर्सनली दिसतोय. जोपर्यंत एक स्ट्रॉंग व्यक्ती समोर येऊन म्हणत नाही की पूर्ण देशाची जबाबदारी मी बघतो काय होतंय माझ्या देशामध्ये, मी न्यूट्रल आहे, माझ्या देशाच्या विरोधात कोणीही काही कटकारस्थान केलं तर आम्ही त्यांना सोडणार नाही, मग तो छोटा देश असेल किंवा मोठा. माझी इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे आणि माझी इकॉनॉमी द बेस्ट करते. माझी इकॉनॉमी GDP मध्ये नंबर 1 आहे आणि त्याला इंटॅक्ट ठेवण्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी करू. कुठल्याही देशाला भारतामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी जराही संकोच असायला नको पाहिजे. हे स्टेटमेंट जेव्हा येत नाहीत तोपर्यंत देशाची ग्रोथ नाही आणि परिणामी यामधून मेजरली विड्रॉल्स होत आहेत. FIIs पळून जात आहेत भारतामधून. मेजर सेल ऑफ येतोय. मार्केट तर खाली येत आहे
प्लस FIs पण जात आहेत आणि करन्सी क्रॅश होते. या सगळ्याचा इम्पॅक्ट ओव्हरऑल मार्केटवर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. माझ्या मताप्रमाणे सिच्युएशन थोडीशी खराब आहे आणि काही वेळासाठी राहू शकते. आपल्याला याच सिच्युएशनचा फायदा उचलायचा आहे आणि आपल्याला इन्व्हेस्टेड राहूनच अजून इन्व्हेस्टमेंट स्लोली ॲड करत जायची आहे. प्रत्येक क्रॅश ही आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी असणार आहे. याचा अर्थ देश संपला आणि सगळं काही संपलं जर असं तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. देश संपणारा नाही तर संपवणार आहे आपला, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही आहे. मल्टिपल वेळेला 3-5 वर्षातून अशा सिच्युएशन अनेक वेळेला इतिहासामध्ये झालेले आहेत आणि पुढेही होत राहणार. आपल्याला त्याचाच फायदा घ्यायचा आहे आणि तेव्हाच पैसा बनतो. मी अनेक व्हिडिओतून सांगतोय. तुमचं मत बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.